तर बघा LIC ची जी एक्झाम आहे, LIC च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो, त्याच्यामध्ये IBPS POचा जसा पॅटर्न आहे सेम टू सेम ॲज इट इज पॅटर्न हा LIC चा आहे. क्वांट, LR आणि इंग्लिश. आता याच्यात क्वांटचे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, मार्क्स आणि टाइम, तर या पद्धतीने 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिटं, 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिटं. इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिटं. अशा पद्धतीने 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 60 मिनिटं. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे, याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ यांचा प्री डिसाइडेड आहे. म्हणजे IBPS असं असतं की एवढ्या नंबर ऑफ वॅकन्सीज आल्या आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली एवढे कॅन्डिडेट पाहिजे 20 पट, त्याच्या अकॉर्डिंगली त्या रेशोनुसार कट ऑफ लावतात. पण LICचा असं आहे की प्री डिसाइडेड कट ऑफ आहे. क्वांटमध्ये प्री डिसाइडेड कट ऑफ किती आहे? 18, रिझनिंगमध्ये 18 आणि इंग्लिशमध्ये 10. म्हणजे एने हवं तुम्हाला 36 आणि 10 किती मार्क घेणंच आहे. मग काही लोक म्हणतील सर आम्ही 46 मार्क घेतो, आम्ही पास होऊ का? तर 46 मार्कांवर पास होणार नाही. 46 हा मिनिमम कट ऑफ आहे. मग आता ज्या जागा आहे त्याच्या 20 पट लोक मेन्सला जातील. हा थोडा वेळ माझ्या लेक्चरच्या वेळेस. तर 20 पट लोक मेन्सला जातील. आता 20 पट लोक मेन्सला जातील म्हणजे जे वरचे 20 पट आहे ते घेतले जातील. मग ते 20 पट घेताना पहिला पॅरामीटर काय लावला जातो की तुम्ही सेक्शनल कट ऑफ क्लिअर केलाय का? आणि जर तुम्ही सेक्शनल कट ऑफ क्लिअर केलाय तर मग ओव्हरऑल कट ऑफ. अशा दोन गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टीचा पॅरामीटर चेक केला जातो. मग आता ज्या एक्झाम आहे सकाळी 8ला किती लोकांची रिपोर्टिंग आहे? 8 वाजता. 10:30ला 10:30ला 3:30ला 12:30ला 12:30ला आहे ना. तर 4 शिफ्ट आहे आता एका दिवसामध्ये उद्या. आता एका दिवसात 4 शिफ्ट म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी बदलणार, कमी जास्त होणार. तर मग त्या अकॉर्डिंगली हा पण एक पॅरामीटर असतो की नॉर्मलायझेशनचा. नॉर्मलायझेशन कसं होतं की डिफिकल्ट लेवलच्या एक्झामचे म्हणजे एखादी एक्झाम शिफ्ट डिफिकल्ट आली तर त्यांचे मार्क अटेम्प्ट कमी होतात. मग अटेम्प्ट कमी होतात त्याला इक्विव्हॅलंट टू जास्त अटेम्प्ट कन्सिडर केल्या जातात. मग त्यात बरेच पॅरामीटर्स आहेत की कुठली एक्झाम एकदम इझी होती, कुठली एक्झाम डिफिकल्ट होती. मग डिफिकल्टवाल्यांची किती अटेम्प्ट झाले, ज्यांची मॉडरेट होती त्यांची किती अटेम्प्ट झाले, इझीवाल्यांची किती अटेम्प्ट झाले, आणि एका पॅरामीटर एका इक्वल लेवलवर आणलं जातं. आता याच्यात एक गोष्ट आहे की सेक्शनल कट ऑफ. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की नो निगेटिव्ह मार्किंग. याच्यामध्ये कुठल्याही क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मग निगेटिव्ह मार्किंग नाही याचा फायदा की तोटा बघा. तर निगेटिव्ह मार्किंग नसल्याचा तर फायदाच आहे ऑफकोर्स, कारण की तुम्ही तुक्के मारले तर त्यांना काही होणार नाही. पण तुक्के कधी मारायचे असतात? आता बऱ्याच जणांना काय वाटतं की निगेटिव्ह मार्किंग नाही येत मग मी सगळे क्वेश्चन तुक्के मारून येतो किंवा असं करतो. जेव्हा मला कळलं की मी क्वांटचे 35 पैकी 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे होते किंवा करायला पाहिजे, पण 20 मिनिटात तेवढे अटेम्प्ट करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. कारण याची जी डिफिकल्टी लेवल आहे बघा, LIC AO ची डिफिकल्टी लेवल जी AAO ची डिफिकल्टी लेवल ही कशी असते तर ही POच्या प्री लेवल सारखी असते. POची जी प्री लेवल आहे त्याची डिफिकल्टी लेवल असेल. इनफॅक्ट मी तुम्हाला पॅटर्न पण सांगून देतो की काय काय पॅटर्न एक्सपेक्टेड आहे. क्वांटमध्ये काय काय येऊ शकतं, LIC AAO मध्ये, LR मध्ये काय काय येऊ शकतं आणि इंग्लिशमध्ये काय काय येऊ शकतं. बघा, जर क्वांटमध्ये विचार केला तर क्वांटमध्ये कुठले कुठले टॉपिक येऊ शकतात. क्वांटमध्ये येईल अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन 5 क्वेश्चन. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ज्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो 5 क्वेश्चन. त्यानंतर नंबर सिरीज. आता नंबर सिरीज आयदर मिसिंग ऑर रॉंग. त्यानंतर DI येईल 10 क्वेश्चन.
DI 10 क्वेश्चन, त्यानंतर कमर्शियलचे 10 क्वेश्चन, 10 10 20 आणि 15 35. असं होऊ शकतं. सरप्राईज करायचं असेल तर एखाद्या शिफ्टमध्ये डेटा सफिशियन्सी किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 पण येऊ शकतं. हे जर आलं 5 मार्काला तर मग यातले 5 मार्क कमी होतील, किंवा सरप्राईज करायचं असेल तर केसलेट पण येऊ शकतं एखादं 5 मार्काला काही शिफ्टमध्ये. पण हे यापैकी एक येईल. जर यापैकी एक आलं तर या 3 पैकी एक नाही येणार. म्हणजे काही शिफ्टमध्ये समजा नंबर सिरीज नाही आलं तर केसलेट येईल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नाही आलं तर मग क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 किंवा डेटा सफिशियन्सी. थोडं सरप्राईज करायचं असेल. पण ज्या पद्धतीने सेक्शनल कट ऑफ त्यांनी डिसाईड केलेत त्या हिशोबाने मुलं ऍटलिस्ट तिथपर्यंत पोहोचले पाहिजे त्याची काळजी ते पण घेतील, की ऍटलिस्ट क्वांटमध्ये 18 मार्क जनरल मुलांना मिळालेच पाहिजे. जर नाही मिळाले तर मग ऑफकोर्स सेक्शनल कट ऑफच निघणार नाही, मग ओव्हरऑल कॅन्डिडेटच तेवढे नाही भेटले तर रिक्रुटमेंट करण्यात पण काही लॉजिक बनत नाही, असं टाइम जातो. तर हा एक मुद्दा आहे. त्यानंतर रिझनिंग मध्ये काय काय येऊ शकतं बघा. रिझनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट एक 10 म्हणजे 2 सेट कमीत कमी. त्यानंतर पझलचे 2 सेट म्हणजे 10 क्वेश्चन. त्यानंतर तुमचं इनइक्वॅलिटी 5 क्वेश्चन. त्यानंतर कमी पण येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात. सिलोइझम एक 5 एक क्वेश्चन याच्यावर, किंवा एक 3 ते 5 म्हणा तुम्ही याला, 3 ते 5. त्यानंतर ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन याच्यावर 2-3 क्वेश्चन. आणि एक बघा कोडिंग डिकोडिंग येतं. यात कोडिंग डिकोडिंग कोणतं येईल माहिती आहे का? चायनीज कोडिंग डिकोडिंग, कारण ऑफिसरला तेच येतं. तर या पद्धतीने असू शकतो रिझनिंगचा पॅटर्न खूप जास्त. मग याच्यामध्ये एखादा पेअरवाला पण क्वेश्चन येऊ शकतो मिसलेनियस. मग त्यात जर एखाद्या शिफ्टमध्ये कोडिंग डिकोडिंग नाही आलं तर मग 2-3 क्वेश्चन तिकडे पण ऍड होऊ शकतात. मिनिंगफुल वर्ड पीओला येऊ शकतं, एखादा क्वेश्चन येऊ शकतो. पेअर नाही येणार पण मिनिंगफुल वर्ड येऊ शकतं. त्यानंतर इंग्लिशमध्ये RC पॅसेज 7 ते 8 क्वेश्चन याच्यावर कन्फर्म येतील. त्यानंतर आयदर पॅराजंबल किंवा अरेंजमेंट. अरेंजमेंट म्हणल्यापेक्षा त्यांनी का एका स्टेटमेंटला 4 तुकड्यात 5 तुकड्यात डिवाइड करतात आणि मग त्याची करेक्ट सिक्वेन्स लावा ABCD. सेंटेन्स रिअरेंजमेंट तेच तो वाला पार्ट. आयदर पॅराजंबल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट दोन्हीच येणार नाही. त्यानंतर एक तर क्लोज टेस्ट येईल किंवा मग फिलर येतील, सिंगल फिलर किंवा डबल फिलर याच्यावर 5 एक क्वेश्चन येतील. त्यानंतर एररचे 5 क्वेश्चन येतील, एररवर 5 एक क्वेश्चन. त्यानंतर बघा अजून काय येऊ शकतं, मॅच द कॉलम नाही येणार, शक्यता कमी होते. वर्ड स्वॅप म्हणा है ना, त्याला आपण वेगळं म्हणूया वर्ड स्वॅप किंवा वर्ड युजेस. एक 2-3 5 क्वेश्चन समजा याच्यावर. त्यानंतर करेक्शन किंवा इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स करेक्शन किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. तर याच्यावर एक 5 एक क्वेश्चन. तर अशा पद्धतीने क्वांट रिझनिंग इंग्लिशचा पेपर पॅटर्न असू शकतो. क्वांट रिझनिंग इंग्लिश. आता मोठामोठी जर मला इकडून 20-25 मार्क मिळवायचे कमीत कमी, तर हे 15 जर आले तर हे 15 आणि हे 10 25. जर हे 10 आले तर हे 10 आणि कमर्शियल मॅथ्सचे 5, कारण मग इथं थोडंसं जड जातं. किंवा मग केसलेट. तर मिनिमम इथून माझं टार्गेट पाहिजे कमीत कमी 25 प्लस. इकडून हा अटेम्प्ट इकडून पण 25 ते 30च्या आसपास मिनिमम. आणि इकडून एक अराउंड 30 पैकी 30च समजा, 25 ते 30, कारण की इकडे ॲक्युरसी मेंटेन राहत नाही तर अटेम्प्ट थोडासा वरच्या लेवलला करावा लागतो. चुकायला आपण पण स्कोप ठेवून द्यायचा की जर एवढे चुकले जाऊ दे बाबा काही फरक पडणार नाही. तर अशा पद्धतीने असलं पाहिजे पेपरचा. आता मी सांगत होतो की तुमचा निगेटिव्ह मार्किंगचा मुद्दा. आता निगेटिव्ह मार्किंगकडे जात असताना मी जर सांगितलं की पीओची प्रीची डिफिकल्टी लेवल आहे, मग काय होतं ना, क्वेश्चन्सची लेंथ थोडीशी मोठी असते. आता समजा क्लर्क प्री असेल तर सिंगल लाइनर क्वेश्चन असतात, सिंगल लाइनर क्वेश्चन आले तर बसाबस अटेम्प्ट होत जातात. मग जर डिफिकल्टी लेवल जास्त असली तर अटेम्प्ट थोडीशी कमी होतात. मग अंदाज घ्यायचा एक 18-19 मिनिटांपर्यंत, 18 मिनिटांपर्यंत आपण अंदाज घ्यायचा की बाबा अशी एवढे अटेम्प्ट झालेत.
जर मला वाटतं की माझे अटेम्प्ट 20च्या आतच आहेत, त्याच्यावर मी सेक्शनल कट ऑफ पण क्लिअर नाही होऊ शकत, मग तुक्के मारल्याशिवाय पर्याय. नॉर्मलायझेशनचा आणि ॲक्युरसीचा काही संबंध नसतो. म्हणजे तुमची ॲक्युरसी मेंटेन नाही राहिली म्हणून तुमचं नॉर्मलायझेशन मध्ये स्कोअर कमी होणार आहे अशातला काही भाग नाही. तसं ॲक्युरसीचा नॉर्मलायझेशनचा अर्थार्थी संबंध नाही. जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला IBPS ने दिला त्यात ॲक्युरसीचा काही संबंध नाहीये. म्हणून डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असणार आहे, हे मी प्री डिसाइडेड माइंडने जातोय. तर थोडे अटेम्प्ट कमी होतील. मग पहिल्यांदा मी काय करेल, 17-18 मिनिटामध्ये, ऑलमोस्ट 18 मिनिटामध्ये माझे जेवढे एक्सपेक्टेड अटेम्प्ट जेवढे मला जमतात तेवढे सॉल्व करत जाईल. क्वांटमध्ये अटेम्प्ट करताना काय करायचं, समजा मला एखादा क्वेश्चन लागला, आता सपोज मी हा पॅटर्न एक्सपेक्ट करतोय, मला लागला अचानक डी आहे तर मी सॉल्व करून घेईल. मी कमर्शियल लागलं सॉल्व नाही करणार, मी हे लागलं मग सॉल्व करून घेतलं, मग पुन्हा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 लागलं स्किप केलं, मग कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल केलं. कारण मला माहिती आहे की 35 पैकी 35 अटेम्प्ट प्रॅक्टिकली होणं पॉसिबल पीओची एक्झाम असल्यामुळे, कारण ऑफिसर कॅडरची एक्झाम आहे. क्लरिकलमध्ये 35 पैकी 35 होतात. मग क्लरिकमध्ये कसं जसं आली सिक्वेन्स तशी रप सोडत चला शेवटपर्यंत 35 पर्यंत पोहोचा. पीओ मध्ये होणार नाही, म्हणून मला क्वेश्चन सिलेक्शन खूप मॅटर करतं. असं होतं की समजा तुम्हाला एजेस शिकवलं, त्या एजेसचं क्वेश्चन तुम्ही घेतला, तुम्हाला 3 नंबरचा क्वेश्चन एजेसचा आला आणि तुम्ही सॉल्व्ह केला, 1.5-2 मिनिटं वाया गेले. त्या 1.5-2 मिनिटात तुम्ही कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5चे 5 पण सॉल्व्ह करू शकले असते. आता 1 मार्क याला आणि 1 मार्क त्याला आहे, तर ते वर्थ नाही ना सॉल्व्ह करणं. म्हणून कधी पण असे क्वेश्चन अशा एक्झाम मध्ये क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करतं. क्लरिकलची एक्झाम आहे तिथं 35 पैकी 35 सुटणार आहे, मग एखादा पहिल्यांदा सोडवलं काय शेवटी सोडवलं काय मॅटर नाही करत. पण इथं 35 पैकी 35 सुटणार नाही, मग इथं क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करतं. यात पण असं आहे की इथं सेटिंग अरेंजमेंट आहे, पझल आहे. इथं जर आपण अडकलो तर या मिसलिनियस क्वेश्चनला वेळ लागतो. म्हणून पहिल्यांदा पॅटर्न माझा म्हणणं असं असतं की पहिल्यांदा थोडीशी इझीवाले अटेम्प्ट करा, मध्ये सेटिंग अरेंजमेंट पझल ठेवा, शेवटी पुन्हा इझीवाले अटेम्प्ट रोजा. म्हणजे मध्ये अडकलो तरी एखाद्या सेटिंग अरेंजमेंट पझल मध्ये आपण अडकलो तरी लोड नाही येणार, कारण की पहिल्या 10 मिनिटात बऱ्यापैकी अटेम्प्ट झाले असतात, 7-8 मिनिटात. क्वांटमध्ये टाइम मॅनेजमेंटचं सांगितलं ते आहेच. रिझनिंग मध्ये असं करायला पाहिजे, पहिले 7-8 मिनिटं मिसलेनियस, मधले 5-7 मिनिटं सेटिंग अरेंजमेंट पझल. आता इथं जर जास्त सेटिंग अरेंजमेंट पझल आले तर थोडा टाइम जास्त द्यावा लागेल, आणि मग शेवटी पुन्हा मिसलेनियस टॉपिक. अशा हिशोबाने तुम्हाला प्लॅन करावा लागेल. हा मी म्हणत होतो की शेवटचे 17-18 मिनिटं संपले आणि शेवटचे 2-3 मिनिटं उरले. आता 2-3 मिनिटं उरले, मला माहिती आहे की माझे 10-1 क्वेश्चनचे अटेम्प्ट राहिले आणि मला सोडून नाही जायचं, मला सॉल्व्ह करून जायचंच आहे, म्हणजे याला अटेम्प्ट करायचंच आहे मला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुक्का कसा मारायचा, कुठलंही एक ऑप्शन पकडायचं, शेवटपर्यंत तेच ठेवायचं. नॉर्मली आपण काय करतो, याचं ए, याचं सी, याचं डी, याचं ई, याचं ए, असं जर केलं तर सगळे चुकण्याची शक्यता असतात. तिथं करेक्ट आन्सर येण्याची पॉसिबिलिटी कमी. पण जर मी असे अटेम्प्ट केले, कसे की एकदा सलग ए पकडलं तर येच, आता यात 2-3 तरी करेक्ट येतील, कमीत कमी 1-2 तरी, म्हणजे 1-2 तरी मार्क मिळण्याची पॉसिबिलिटी असते. 10 पैकी 2-3 जरी आले तर मोर दॅन इनफ आहे, काय फरक पडतोय. पण जर तुम्ही असं म्हणलं की मी ABCD करतो, तर मग त्यात सगळे पण चुकण्याची शक्यता असते. मग तुम्ही ए पकडलं तर एस पकडा, बी पकडलं तर बीच पकडा, सी पकडलं सी पकडा, डी पकडलं डी पकडा, ई पकडलं तर ईच पकडा. ते आता तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं ऑप्शन पकडून जायचंय. तर असं मी आता नाही सांगू शकत की सगळे ईच, म्हणजे जास्तीत जास्त ईचा आन्सर बरोबर असेल का बीचा आन्सर असेल का सीचा आन्सर असेल, ते असूही शकतं नसूही शकतं. हा, पण सगळ्या ऑप्शनचे ऑप्शन जर नन ऑफ दिस असतील ई, तर ते पकडूच नका, कारण नन ऑफ दिस आन्सर येण्याची शक्यता कमी असतात. मग ABCD पैकीच एक पकडायचं, पण सगळ्या ऑप्शनचं ऑप्शन नन ऑफ दिस असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये मी पाहतोय ई हे नन ऑफ दिसच आहे, ई हे नन ऑफ दिसच आहे, ई हे नन ऑफ दिसच आहे. मग नन ऑफ दिस 10 पैकी एखादा क्वेश्चन असतो, मग तिथं नन ऑफ दिस करेक्ट येण्याची शक्यता कमी असते. मग उरलं ABCD, मग ABCD पैकी पकडू शकता. मग काय होतं, 5 पैकी एक ऑप्शन निवडणं म्हणजे 20% करेक्ट येण्याची पॉसिबिलिटी आहे, पण 4 पैकी एक ऑप्शन येणं म्हणजे 25% आन्सर करेक्ट येण्याची पॉसिबिलिटी, थोडी पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी वाढून जाते अशा केसमध्ये. तर अशा पद्धतीने प्लॅन करा. डिफिकल्टी लेवल स्लाइटली जास्त असेल, पण ती एवढी पण नसेल की तुमचे 20-25 अटेम्प्ट होणार नाही, कारण त्यांनाच तुम्हाला 18 पर्यंत मिनिमम घेऊन जायचंय. आता LIC पेपर म्हणजे जुने मुलं जास्त अटेम्प्ट करतात, कारण की थोडं प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन आहे, जॉब पण चांगला आहे, पण प्रयत्न आपल्या हिशोबाने पूर्ण करायचे.
जुने असतील नवे असतील असं विचार करायचा नाही, कारण असंही होतं की नवीन मध्ये मोमेंटम पण चांगला असतो, माइंडसेट फ्रेश असतो. बरेच मुलं असे असतात की ज्यांना RRBची एक्झामच टार्गेट करतात, ते RRBतच फेल होते, कारण त्यांनी फार प्रेशर घेतलेलं असते गोष्टीचं. नवीन मुलं जाताना ओपन माइंड जातात, तसंही मी फेल होणार आहे, असंही मी फेल होणार आहे, चलो फेल हो के आएंगे, असे लोक लवकर पास होतात. म्हणून तुम्ही आता IBPS PO मध्ये बघा, 34चा कॉम्बो असणारे पोरं पास आहे आणि 48चा कॉम्बो असणारे पोरं फेल आहेत, कारण ते अॅक्युरेसी मेंटेन राहिली नाही, चुकले क्वेश्चन, किंवा मग असं झालं की इंग्लिशमध्ये सेक्शनल कट ऑफ वगैरे उडाला, कारण खूप जास्त डोक्यात प्रेशर घेऊन गेलो, त्याच्यामुळे असं होतं. चालेल, तर तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या आणि LICच्या परीक्षेसाठी दोघांच्या एकत्र शुभेच्छा. आणि IBPS क्लर्कला मी उद्या पुन्हा येईन, लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी आणि 2 प्री लेवलच्या लाईव्ह टेस्ट या दोन्हीच्या हिशोबाने मी उद्या संध्याकाळी पुन्हा येईन. भेटूया उद्या रात्री, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.